नमस्कार. आज आपण बनवणार आहे वाटप म्हणजे वाटण. कोकणामध्ये बोलतात वाटण. तर एक अशा खास पद्धतीने आपण हे वाटण तयार करणार आहे. कोणत्याही भाजीला, कोणत्याही प्रकारची भाजी असू दे किंवा चिकन, मटण, नॉनव्हेजसाठी हे उपयुक्त असे वाटण आहे. तर आपण साहित्य बघूया. इथे 3 चमचे मी तीळ घेतलेले आहेत, 10 ते 15 काजू घेतलेले आहेत, मगजबे घेतले 2 चमचे, शहाजिरे घेतलेले आहे 1 ते 2 चमचे, साधं जिरे घेतलेले 1 चमचे, ह्याच्यामध्ये आपल्याला बडीशेप पण 2 चमचे, धणे 3 चमचे आणि फुटाण्याची डाळ असते म्हणजे चण्याची डाळ, तर ती घेतलेली आहे 3 ते 4 चमचे, खसखस घेतलेले 4 चमचे, अर्धी वाटी ओला नारळ घेतलेला आहे, 1 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण घेतलेले आहे, अद्रक आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. हे वाटण करताना एक महत्त्वाची स्टेप करायची आपल्याला, तर ती कोणती तर ते मी तुम्हाला पुढे सांगतेच. हे एवढं सर्व आपल्याला हे वाटण्यासाठी साहित्य लागणार आहे. चला आता आपण सुरुवात करूया. इथे तवा घेतलेला आहे, तव्यामध्ये 1 चमचा तेल घातलेलं आहे. यामध्ये आपल्याला तेल जवळपास अर्धी वाटी लागणार आहे, अर्धी ते पाव वाटी तेल लागणार आहे, कारण मसाले चांगले असे छान भाजून घ्यायचे आहेत. इथे अख्खे मसाले घेतलेले आहेत, मसाला, वेलची, दालचिनी, लवंग, स्टार फूल आणि याच्यामध्ये परत जावित्री घेतलेली आहे. तर हे मसाले आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे कसं मिक्सरमध्ये छान असं वाटलं जाईल. आता हे तेलातून आपल्याला मसाले काढून घ्यायचे आहेत. त्याच तेलामध्ये आपल्याला महत्त्वाची स्टेप म्हणजे यामध्ये अद्रक, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर अशी तेलामध्ये जर परतली ना तव्यावरती, एक नंबर अशी चव येते. आणि अशाच प्रकारे जर तुम्ही पेस्ट जरी करून ठेवली ना तरी आठवडाभर एकदम मस्त होते आणि भाजीला पण चव अप्रतिम लागते. तर अशा पद्धतीने नक्की करा. हे वाटण आहे ना, तुम्ही कोणत्या पण भाजीमध्ये, चिकन, मटण, नॉनव्हेजसाठी, व्हेजसाठी तुम्ही वापरू शकता. मस्त अगदी चव येते भाजीला, नॉनव्हेजला. तर अशा पद्धतीने अद्रक, लसूण, मिरची परतून झाल्यानंतर मग त्यामध्ये कोथिंबीर घालायची. कोथिंबीर जास्त घातल्यानंतर नाही ना आपल्याला परतून नाही घ्यायचे, नाहीतर ना कोथिंबीरचा कलर चेंज होईल. आपल्याला कोथिंबीरचा कलर चेंज होऊन नाही द्यायचा आहे. अगदी 2 सेकंद आपल्याला कोथिंबीर तेलामध्ये थोडीशी परतून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकताय. आता मी कोथिंबीर आणि आपले हे ते मसाला आपण परतलेला आहे, तर ते काढून घ्यायचं आहे. कोथिंबीरचा कलर चेंज करून नाही द्यायचा आहे आपल्याला. छान असे परतून झालेले आहे. आता आपण यामध्ये जे सुके मसाले होते, सुकं वाटप घेतलेलं आपण, तर ते घालायचे. सफेद तेल, फुटाण्याची डाळ, खसखस, काजू, शहाजिरं, साधं जिरं, धणे, बडीशेप हे सर्व आपल्याला यामध्ये तव्यामध्ये घालून घ्यायचे. पहिल्यांदा आपल्याला सुकं भाजून घ्यायचे, तेलामध्ये नाही भाजायचं. सुकं भाजून घ्यायचे 1, 2 ते 3 मिनटं. त्यानंतर यामध्ये तेल घालायचे, तेल घालून पुन्हा भाजून घ्यायचे. छान असं भाजून झालं ना, कलर बघू शकते, कलर चेंज झालेला आहे, थोडासा गुलाबीसर कलर आलेला आहे. तर आपल्याला हे अजून 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायचे. खरपूस छान असं हे आपले मसाले सर्व भाजले की नाही की मसाल्याला, वाटणाला चव एकदम छान येते. आता हे छान मंद आचेवरती भाजून घ्यायचे. हे भाजून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये हे बघा अशा पद्धतीने हे मस्त असं खरपूस भाजून घ्यायचं आहे, कारण मंद आचेवरती भाजलं ना की सुगंध छान येतो आणि सर्व मसाले व्यवस्थित असे भाजले जातात. म्हणून तर हे बघा बघू शकताय, छान असा कलर चेंज झाला. आता मी तव्यातून काढून घेते प्लेटमध्ये. आता तव्यामध्ये आपण ओलं खोबरं आहे, अर्धी वाटी घेतलेलं आहे, तर ते घालायचं आहे. ओलं खोबऱ्याने चव छान येते. ओलं खोबरं पहिल्यांदा आपल्याला असं सुकं भाजून घ्यायचे ना, त्यानंतर मग त्यामध्ये आपल्याला 1 ते 2 चमचे तेल घालायचे. मंद आचेवरती चांगले खोबरं भाजून घ्यायचे आणि हे वाटण आहे ना आरामशीर आठवडाभर टिकतो. अशा पद्धतीने खोबरं भाजून झालेलं आहे. आता हे आपण खोबरं काढून घेऊया एका प्लेटमध्ये. अशाच पद्धतीने सुकं खोबरं पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे, थोडंसं तेल घालून. सुकं खोबऱ्याचे पण किस केलेले आहे मी, तर ते पण आपल्याला सुकं खोबरं 1 चमचा तेल घालून भाजून घ्यायचे. हे पण खोबरं भाजलं की मग आपण यामध्ये नंतर मग कांदा भाजून घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने खोबरं भाजून घ्यायचे. गावाला कसं चुलीमध्ये भाजतात आणि त्याची चव एकदम मस्त येते, तर तशा पद्धतीने हे खोबरं थोडंसं असं आपल्याला भाजून घ्यायचे. आता तव्यामध्ये आपल्याला कांदे घ्यायचे. इथे मी अर्धा किलो कांदे घेतलेले आहेत, एवढं सर्व साहित्यासाठी, आणि स्लाइस करून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे 1-2 सेकंदासाठी भाजून घ्यायचे. त्यामध्ये मीठ घालायचे.
मीठ घातल्यामुळे वाटणाला हे आहे ना, वाटण आपलं चांगलं टिकण्यासाठी मदत होते, म्हणून तर मीठ घालायचे. आणि कांदा पण लवकर परतला जातो, म्हणून तर आता कांदा भाजताना आपल्याला मीठ घालायचे. आता यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचे कांदा भाजण्यासाठी. साधारण 2 चमचे मी यामध्ये तेल घालत आहे. आणि छान असा गुलाबीसर होईपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे. 10 मिनटं लागतात कांदा असा गुलाबीसर होण्यासाठी. कांदा छान असा आहे गुलाबीसर झालेला आहे. आता आपण हे सर्व वाटण आहे ते थंड करून घ्यायचे आहे. सर्व मसाले केलेले आहेत ते थंड करून घ्यायचे. त्यानंतर पहिल्यांदा सुकं जिन्नस आहे तर ते सुके जिन्नस आहे ते आपल्याला मिक्सरला फिरून घ्यायचे आहेत, म्हणजे वाटण चांगलं असं आपलं बारीक होईल. हे बघा, सुके जिन्नस होते ते सर्व मी एकत्र वाटून घेतले. नंतर मग कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे. आता पुन्हा एकत्र करून घ्यायचे आणि पुन्हा एकत्र आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटण करून घ्यायचे. थोडंसं पाणी घालायचं आहे यामध्ये, जास्त पाणी घालायचं नाही. अशा पद्धतीने सर्व मिक्स झालं की मग मिक्सरला आपण बारीक असं वाटून घ्यायचे. थोडंसं पाणी घालून अगदी 3 ते 4 चमचे फक्त पाणी घालायचे, जास्त पाणी घालायचं नाही. आणि अशा पद्धतीने आपलं वाटण तयार झालेलं आहे. एकदम छान असे, एकदम मस्त. कोणत्याही भाजीला किंवा चिकन मटनला तुम्ही वापरू शकता. एकच वाटण सर्व भाज्यांसाठी हे तयार झालेलं आहे आपलं. आणि एकदाच बनवायचं, आठवडाभर आरामशीर टिकतं हे वाटण. तुम्हाला जर छोटीशी व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. खात राहा आणि मस्त राहा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.